श्याम पाटील. आपण पाहत आहात लेवा जगत न्यूज. एवढं मोठं राज्यपालांचं अभिभाषण, शेती आणि शेतीच्या संदर्भातलं तंत्रज्ञान एआयच्या संदर्भात तुम्ही बघून नुसता उल्लेख केलेला आहे. पण काय आहे शेतकऱ्याची अवस्था, त्याच्या संदर्भात काही धोरणात्मक निर्णय. साऱ्या शेतकऱ्या, कोकणातला फळबागाचा निर्णय असेल, महाराष्ट्रातला आमच्या जळगाव परभणी वगैरे केळीचा विषय असेल, विदर्भामधला संत्र्याचा विषय असेल, काहीतरी एक योजना शेतकऱ्यांसाठी अशी जाहीर केली असती. राज्यपालांनी एक धोरणात्मक निर्णय घेतला असता तर योजना अनेक आल्या असतात. पण शेतकरी आज मरतोय, आत्महत्या करतोय, त्याचं काय? आत्महत्या थांबवण्याच्या संदर्भामध्ये राज्यपालांनी एक ओळीचा उल्लेख केला नाही, एक ओळीचा, का महाराष्ट्रातल्या आत्महत्या थांबल्या शेतकऱ्यांच्या? साऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. कशामुळे? एका बाजूला महागाई वाढली, दुसऱ्या बाजूला खतांच्या किमती वाढल्या, तिसऱ्या बाजूला शेतमालाला भावने. आज कांद्यावाला नाशिकला रस्त्यावर आहे, परवा केळीवाला रस्त्यावर येतो. काय चाललं राज्यामध्ये? कुठेतरी हमीभाव आहे. अहो, राज्यामध्ये पावसाळ्यामध्ये नुकसान झालं, पावसाळ्यात अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. केळी पीक विम्यासाठी दररोज आंदोलन आमच्याकडे चाललंय. सावद्याला आज बसले होते लोक. हजारो शेतकरी ओरडताय की केळीचा पीक विमा आम्ही भरला, पण पीक विम्याचा पैसा तर द्या. पीक विम्याचा पैसा घेण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेत नाही. काय करायचं शेतकऱ्याने? शेवटी मरायचं का त्याने केडे मुंग्यासारखा? त्याच्या संदर्भात जर उल्लेख याच्यामध्ये नसेल, शेतकरी वारंवार उल्लेख केला कर्जमाफीच्या संदर्भामध्ये. कुठे गेली कर्जमाफी तुमची? या क्षणापर्यंत शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आता तरी अजून तरी उल्लेख नाही. या अधिवेशनात व्हावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. संपूर्ण कर्जमाफी करण्याचं धोरण तुम्ही निवडणुकीच्या कालखंडामध्ये आपल्या आश्वासनामधून जाहीर केलं होतं. सरसकट कर्जमाफी 30%, 20%, 5% असे नव्हती, पण सरसकट कर्जमाफीच्या संदर्भातल्या घोषणा केल्या. कुठे गेली तुमची कर्जमाफी? केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी. राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गालगत, LIC बिल्डिंग शेजारी, महेंद्र स्वामींच्या समोर. इथे मिळतात व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने, आधुनिक 1 BHK फ्लॅट्स, लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल. संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे. राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गालगत, LIC बिल्डिंग शेजारी, महेंद्र स्वामींच्या समोर, सावदा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. संपर्क करा विलास पाटील 7558881156 किंवा सागर पाटील 8398391178. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.